हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड न्यू रेसिपीज. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आज बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी. तर दुधी भोपळाचे स्क्वेअरमध्ये तुकडे करून घेतलेले आहे. त्यात टोमॅटो, मूग डाळ, हळद आणि मीठ टाकलेलं आहे. आणि दुधी भोपळा भिजेल एवढं कुकरमध्ये पाणी घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मुगाची डाळ आणि भोपळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. टोमॅटोचा पण गाळा झालेला आहे. तर आता मला फोडणीसाठी लागणार आहे लसूण आणि कढीपत्ता. कढईमध्ये मी राई, जिरं टाकून लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यात मी टाकत आहे मसाले. हे आपले घरगुती मसाले आहेत. हळद तर टाकलेली होती त्यामुळे आता ह्यात हळद टाकणार नाही. धनिया पावडर, गरम मसाला पावडर आणि साठवणीचा मसाला हे सर्व मसाले तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायची आहे शिजवलेली भोपळ्याची भाजी आणि मुगाची डाळ आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजवून दिल्यानंतर भाजीला उकळी आलेली आहे आणि आता त्यात टाकणार आहेत कोथिंबीर. बस आणि भाजी तयार. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी ही भाजी गरम गरम चपाती, भात त्याबरोबर दिलेली आहे खाण्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.